अरे ही वाघाच्या काळजाची माणसं लागतात. अन्नदान ज्ञानदान महाराज मंडळींचं सौजन्य गेलंय, कुणाचं काम नसते. त्याला उदार अंतकरणाची माणसं असावी लागतात. आणि एक वाक्य सांगतो त्यासाठी उदार अंत. चिकट माणसाचं काम लयच काय काय चिकट असतात. आमच्या गावाकडे एक म्हातारे अति चिकट, एकच दोतार फाटलं तरी घालते. ती त्या दोताराला दंड घालतं. दंड माहिती का? हा, त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत आहे, जुन्या महिलांना माहित असेल. त्याला दंड म्हणते. दंड घातलेला दोतार फाटताना म्हणलं ती टाकून. हा, त्याचा बरमोडा शिवला त्याने. म्हणजे धोताराचा बरमोडा शिवला पण टाकून नाही दिला. बरमोडा फाटत आला म्हणलं टाकून दे. गाडीच्या काचा पुसायचं. मी म्हणलं फडकं फाटत आलं दिनात टाकून. त्याची त्याने बंब पेटवायचं. मी म्हणलं आता तर राग झाली दिनात टाकून. ते राग गोळा करायचा आणि राखाने दात घासायचं. इतकी चिकट माणसं म्हणल्यावर कसं जमणार आहे बाबा. आणि समाजात बी काय काय तशी माणसं असतात बरं. पैसा लय असो पण देण्याची दानत नसते. इस्तरी करून एक जण रस्त्यावर उभा होता. साहेब भिकारी आला, भाकर तुकडा द्या. साहेब म्हणले निघ, देणारच नाही. रुपया 2 निघ. भिकारी म्हणला भाकर तुकडा, सदरा एखादा फाट निघ. आल्या का? भिकारी म्हणला रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही. मग हिथं कशाला थांबलाय? चल की माझ्या संग भीक मागाय, 50 तुला 50 मला. अहो आहे मारणाचा पण दानत नाही ना. एक जणांनी गावात भजनी मंडळाला पंखा दिला आणि वारकऱ्यांनी भजन सुरू केले की वारकरी पंखा लावायचे. ते पळत त्याचं आणि पंख्याचं बटन बंद करायचं. भजनी म्हणले काढून नी पण आम्हाला त्रास देऊ नको. का बंद करतो? म्हणला मी पंखा दिला आणि पंख्या माझं नाव टाकले आणि पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही. मग मी दिलाच कशाला? नावासाठी. काय माणसाचं दानन काय तारा. एकदा देऊच नका आणि दिलं तर परत अपेक्षा तरी करू नका. लय चिकट असतात काय काय. एक जणाच्या एका कांगव्याचा एक दात बोला, कांगव्याचा एक दात मोडला. दात असतात ना कांगव्या, एक मोडला. जनरल स्टोअर मध्ये गेलं, मला नवीन द्या. मित्र मला नवीन का घेतो? म्हणला माझ्या कांगव्याचा एक दात मोडला. अरे मला एकच मोडला, नवीन का घेतो? मला एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे कांगव्याला एक दात राहीपर्यंत जेव्हा भांग पडतं ते किती चिकट. त्याला म्हणा घे बरं माऊली पटाडी तर सौजन्य ती जाग्यावर मरण. अरे ही वाघाच्या काळजाची माणसं लागतात. अन्नदान ज्ञानदान महाराज मंडळींचं सौजन्य गेलंय, कुणाचं काम नसते. त्याला उदार अंतकरणाची माणसं असावी लागतात. आणि अशी माणसं आपल्या गावामध्ये आहेत. बसणारे फ्रेश बसा बरं, जरा असं ताट बसा बरं. टाळी वगैरे वाजवत चला बरं जरा. का भुका लागलेत नाही ना? प्रसन्न बसा जरा हसून खेळून. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतो. टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं? तेव्हा मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा. येतात किती जाते तिथे हिशोब ठेवू ना. 10 कमन 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छी पितो. बिस्लरी पिणं म्हणल्या दुसरं ध्यानात येतं. माझी मनापासून प्रार्थना आहे, वाघापूर मध्ये तर कुणाच कर्ज नसन बी. नाव बी वाघापूर आणि माणसं बी वाघासारखीच आहे. त्याच्यामुळे तर एवढा सुंदर सोहळा आहे. आणि जरी एखाद्या असलं कर्ज तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज. ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. तो कर्जावाल्यांचा टाळ्याच वाजवल्या. ती म्हणते ना आताशी का आधार देणारा महाराज भेटला. नाहीतरी आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज. फिटलं तर फिटलं. निमा अर्ध पोरगा आहे ना मर्द. परत भरायचं अर्ज काढायचं कर्ज पण प्रसन्न बसायचं. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. त्यामुळे सत्य कर्माला सहाय्य करताना कधी आयुष्यामध्ये मागं राहू नये. देवा तू उदार नाही. तू अगोदर घेतो आणि नंतर देतो. त्याच्यामुळे आमची इच्छा तू पूर्ण करू शकत नाही. देव म्हणतात तू बरे असं बोलू नका. मी आतापर्यंत बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी दिल्यात. काय दिलंय म्हणे? बिभीषणाला लंका दिली. आता खरं सांगा, देवानं बिभीषणाला लंका दिली. लंका कोणाची होती? रावण. लहान मुलं. लंका कोणाची? रावणाची. दिली कोणाला? बिभीषणाला. अहो माग पुढं भावाच्या वाटण्या झाल्या असते तर निमे आलीच असते ना. तुम्ही काय उपकार केला का देऊन? बिभीषणा तर सांगू नका म्हणले, आम्हाला तुमचा सगळा इतिहास माहिती. सुदामाला काय? सुदामाला बी काय दिलं आमचं सगळं माहिती. तुम्ही काहीच दिलं नाही. अगोदर सुदाम देवाचे तुम्ही पोहे घेतले आणि नंतर दिले. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडे. सुदाम देवाचे पोहे अगोदर खाल्ले आणि नंतर सुदाम देवाला ऐका, सोन्याची नगरी देवानं दिलेली नाही. चरित्र नीट ऐका. अहो देव इतका चिकट आहे. सुदामजी राहायला आल्यावर देवाने स्वतःचे कपडे दिले ते सुदामाला. तर घरी जाताना देवाने कपडे सुद्धा काढून घेतली. सुदामा ती राजाचे कपडे काढून ठेव बाबा, लोक तुला परत या देवाने करते.
तसं करू नको. कपडे सुद्धा द्याय ना इतका तर देव चिकट आहे. मग सोन्याची नगरी कोणी दिली? लक्ष्मीने दिली. लक्ष्मीला रुक्मिणीला दया आली आणि आले तर म्हणले तुमचं औक्षण करते. औक्षण केलं, गंध लावला. हात कुणाचा आहे? लक्ष्मीचा हात आहे. इकडं गंध, आता दाबून गंध लावला, कर्मरेषा बदलली. इकडं गंध आणि तिकडं सोन्याची नगरी संगच भेटवलं. सुदामजीला सोन्याची नगरी देवानं दिली ना लक्ष्मीने दिली. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीला दया आली, गण लावला आणि तिकडे सोन्याची नगरी झाली. हे महिलांचं अंतःकरण आहे. बड्डेला वगैरे जरी कोण महिला गेल्या ना मोकळ्या हाताने जाणार नाही. आणि आपलं वर तोंड गेलं आपला मोकळा. त्यांचं तसं नाही. ते पार्लेजीचा पुडा का होईना येणारच, 10ची नोट का होईना हातावर टिकवणार. ती महिलांची एक परंपराच आहे. लक्ष्मीपासून आलेला माणूस तसा जाऊन द्यायचा नाही. वरमय माय बाप स्त्री शक्ती काय सामान्य का? पाय लक्ष्मीचे आणि तुम्ही साक्षात लक्ष्मी आहात. आणि शेतकऱ्याची बायको तर साक्षात लक्ष्मी. तो म्हणतात शेतकऱ्याची लक्ष्मी नोकरदाराची कोण आहे? ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात, पण शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता बाकीच्यांमध्ये नाही. लयच काम करते हो. आणि मानाची अपेक्षा नाही. शेतकऱ्याच्या नवरा बायकोची भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाती, दारा काढाय परत माघारी. शेजारीने म्हणली तू आवाज देऊ मॉनिटर जरा, 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आले? म्हणजे त्यांचं ऐकून का दुधाचं नुकसान करू का? मग मर कर काम. सुट्ट्यात तनाने बोलल्याशिवाय तर राहत नाही. आपल्या जी कडक टोप्यात नाही हे ह्यांच्या जीवावर आहेत. कधीतरी महिलांचा जरा आभार माना. महिलांनी टाळ्यात वाजवल्या. आणि सत्याच आहे, महिलांवर टीका करण्याचा अधिकार कुणाचाच नाही. महाराजांचा नाही, समाज प्रबोधन करणाऱ्यांचा नाही, कुणाचाच नाही. मातृशक्ती काय सामान्य आहे का? करतेत काय काय टीका महिलांवर, की महिलांना जर एखादी गोष्ट सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढे त्या सांगून टाकते त्यांच्या पोटात काही राहत नाही. ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही, पण मी म्हणतो अख्याला जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. अहो देव जरी असेल तरी काय डायरेक्ट अवताराला आला का? आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला ना. आणि प्रभू रामचंद्राने सुद्धा कौशल्य मातेकडे विनंती केली की तुमची कुश 9 महिन्यासाठी मला देताल का? ही स्त्री शक्तीची ताकद आहे. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपल्या सध्या. गायक, वादक, IPS, फॅकल्टी, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू. ऐका ना, देश तुमच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे मुलीला कमी समजू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्मलेतील श्रीकृष्ण भगवान. देव येईल पण अगोदर मातात आली पाहिजे ना. आणि लोक का मनामध्ये अजून तसा संशय ठेवतात हेच मला कळत नाही हो. मुला मुलीत भेदभाव करायचा नाही. परवा एका गावात कीर्तन गेलो, एक जण जोडीने माझ्या पाया पडायला. पाया पडलं ना 1000 रुपये दिलं. मी म्हणलं नको नको नको, ते मला असून द्या असून द्या. मला घ्यायचंच होतं. आणि जे नको म्हणतात त्यांना घ्यायचंच असतं. एखादा म्हणलं ना माझा नको सत्कार, त्याला पहिला गुतवायचा म्हणजे परत व्हाय करीत नाही. ही सिस्टीमच असते समाजकारणात, राजकारणात. आता मी म्हणलं नको, टाकलं खिशात नको म्हणून. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. मी म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदाने संसार करते. मला महाराज तुम्हाला 1000 दिले, ही माझी मिसेस आहे, हिला 9वा महिना. मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी? मग मला कळलं 1000 कशासाठी दिल्यात. आता मुलगा आणि मुलगी मला कळत असल्या मी रोज 2 गाव फिरलो असतो का? मी तर्क काढला, विचारतोय म्हणजे पोराचीच अपेक्षा. मी मला 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सरल्या. पोरगा नाही झाले, मी मला पोरगी नक्की होणार. मुलगी जेवढी इज्जत जपती तेवढा मुलगा जपत नाही. घरात पाहुणा आलं, चहाला दूध नसू द्या, मुलाला दूध आणायला वा, 5 रुपयाचा ठोकळा पोरगी मुठी दाबते, फुलपात्र वणीच्या खाली जागते, मागून जाते, मागच्या दरवाजाने चहा पाजून पाहुणा रिटर्न. आईला तिळ मात्र टेन्शन नाही. मुलीची क्वालिटी. पोराला बरं दूध आणायला, ती तांब्यात ठोकळा टाकणं, पाहुणा पुन्हा हल्ली तर दूध आणा निघाला. अरे बेंजेतला खुळखुळा वाजवतो का काय, 10 काटा होतो, बुवा बटाच कसा करतो. शाळा भरली. बापाने विचारलं ताईला, ताई किती वह्या लागतात? पप्पा 7 जास्त वह्या आणू नका. पैसे कमी असतील तर 6च आणा. विषय भागवते, काळजी करू नका. मुलगी पोराला समजा बाबा इकडे तुला किती वह्या? मला आणा 22 काय शाळा पेटवायची काय? 22 वयाचं काय करतो रे? पुढून तर काय लिहित नाही, मागूनच लिहितो. ह्याचे नाव काढ, त्याचे नाव. तुझा अभ्यास कोणच्या कंपनीचा आहे बा? ते असले मूर्ख पोर येत. बाप जर उपाशी झोपला ना मुलगीच पळत येणार, बाबा जेवून घ्या. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. किती जेवळ आहे मुलगी. पोरग तसं नाही, खिडकीतून बघतो झोपलंय का म्हातारं.
पडून द्या आता आपण मस्तपैकी चोकू म्हणला. आता काय पोर हे असली तर. त्याच्यामुळं मुलीला समान किंमत द्या. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी क्रांती केली. मुलगी आपल्या पोटी असावी, पण कशी असावी? कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐशी देई जय मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई. हो. त्याच्यामुळे भेदभाव करू नका. मुलगी ही लक्ष्मीचं प्रतीक आहे. पाय लक्ष्मीचे हाती समोर नाव. आणि लक्ष्मीनं गंध लावल्यानंतर सुदाम देवाची कर्मरेषा बदलली. तुकोबरे म्हणतात, देवा सुदामाला सोन्याची नगरी लक्ष्मीने दिली, तुम्ही दिलं नाही, आता बोला तुम्ही कोणाला काय दिलं.